नमस्कार. मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील तुक्का नाईक या तांड्यावर आहोत. त्या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की दिनांक 15 रोजी येथील एका 50 वर्षीय इस्माने आत्महत्या केलेली आहे आणि या आत्महत्येचं कारण काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि योगायोग असा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र भाया मोठे हे देखील या पीडितेच्या घरी सांत्वन करण्यासाठी आले होते आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे आता ते पाठपुरावा करतील आणि त्यांना शासनाच्या कशा प्रकारे मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील ते आपण जाणून घेऊयात. राजाभाऊ, आपण आता सांत्वन त्यांची भेट घेतलेली आहे. कशा प्रकारे त्यांना तुम्ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत? अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. बंजारा समाजाचा एस-टी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा याच्यासाठी बीड या ठिकाणी 15 तारखेला एक मोर्चा झाला होता भव्य दिव्य. आणि हैदराबाद गॅजेट यानुसार एस-टी आरक्षणामध्ये नोंद आहे. वास्तविक पाहता ही गोष्ट मागच होऊन जायला पाहिजे. 70-75 वर्षापासून बंजारा समाजामध्ये आर्थिक उन्नती झालेली नाही. आजही आपण बघू, आपण ज्या ठिकाणी आलोत हे तांड्या वस्तीवर राहणारा समाज आहे, परंतु पूर्ण ह्या मुख्य प्रवाहापासून 100% अतिशय दूर असलेला हा समाज आहे. आणि त्याच्या कुठंतरी हैदराबाद गॅजेटनुसार उचल दिसून आल्यामुळे उचल खाऊन समाजाचा मोर्चा झाला. परंतु तरीसुद्धा जे काही दिसून यायला पाहिजे शासनाच्या वतीनं तशा काही हालचाली नाही दिसून आल्यामुळं आज दुःखांकित असलेले आमचे विलास राठोड यांचे वडील लवराव यांनी या ठिकाणी एक खेदाने जे नाही का माणसाला कुठेतरी वाटतं की आता काही होणे नाही, त्या निराशेच्या भावनेतून त्यांनी या ठिकाणी विजेच्या तारेला स्पर्श करून बलिदान दिलेलं आहे. आणि त्यानंतर बलिदानानंतर हे सगळे विषय समोर आले. त्यामध्ये उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे बहुतांश नेते देखील येऊन गेलेत. BM पवार असतील, बरेचसे असतील. परंतु या ठिकाणी शासन दरबारी जे काय याच्यातले प्रतिनिधित्व करणारे मंत्री महोदय आहेत त्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय देणं गरजेचं आहे. अतिशय जर आपण पाहत असू तर सर्वच यांनी हलकीची परिस्थिती, जसं मराठा समाजाला काही घटना घडल्यानंतर शासनाच्या वतीनं थेट 10 लाखाचं अर्थसहाय्य आणि नोकरी देण्यात आली होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा करण्याची अत्यंत गरज आहे नोकरीच्या अनुषंगाने त्यांनी. कारण की आज त्यांचं मूळ निराशा ती होती की त्यांचा मुलगा M.Com होऊन देखील नोकरी लागत नव्हती. असे बरेचसे विषय आहेत. तर शासनाने प्राधान्यक्रमाने ह्या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि भविष्यात घटना घडू नयेत त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे एस-टी आरक्षणाचं सुद्धा लवकर निकाली काढणं गरजेचं आहे. धन्यवाद. नाव सांगा अगोदर. अलका लहू राठोड. आमचे वडील आत्महत्या म्हणजे आमचे वडील लई दिवसापासून त्यांना राजकारणाची अशी गोडी होती, म्हणून आमचे वडील आधीपासूनच आरक्षणाची त्यांना कर्तव्य मागायचं त्यांचं हे होतं. आमचा मुलगा नोकरीला लागावा. आमच्या वडिलाची अशी पूर्ण अपेक्षा होती की आम्हाला पूर्णपणे आरक्षण भेटावा, चांगलं व्हावा, आमच्या जाती समाजाचं चांगला व्यवसाय व्हावा. सगळे लोक ऊस तोडतात, त्यांना त्याच्यात जास्त कळत होतं आमच्या वडिलाला. म्हणून आमच्या वडिलांनी मोर्चात गेले. 2 दिवसाचे गंभीर होते. गंभीर होऊन जेवण नव्हते केले. जेवण नव्हते करून आई विचारत होती त्यांना की तुम्हाला असं कोणता प्रश्न आहे, तुम्ही असे गंभीर का आहात 2 दिवसापासून. तर वडील म्हणले आपल्याला आरक्षण नाही, पैसे भरू थकलोत मुलांना, आपल्याला कोणतं व्यवसाय ऊसतोडीशिवाय व्यवसाय नाही, आपण खूप मागे आहोत. म्हणून आई विचारली वडिलांना मग तुम्हाला काय वाटतं. मग वडील म्हणले मला जगू वाटाना, असं राहू वाटाना, मला करमत नाही, मला चांगलं बरं लागत नाही, मुलगा एकुलता एक आहे तर दूर गेला, त्यामुळं मला जास्त दृष्टिकोनाने माझं असं राहू वाटाना मला. तर मग आम्ही त्याला माझ्याकडं आला. तो मला म्हणला मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, मी पैसे भरू थकलो, आपल्याला आरक्षण नाही, मी मोर्चात गेलो, मला काय आरक्षण भेटण्याची शक्यता वाटत नाही. म्हणून मग त्याला आम्ही 2 दिवसाचं त्याला समजावत होतो, पण ते काय समजलं नाही. आई रानात गेली. मागे त्यांनी काय केलं, त्याला काय विचार आलं, आम्हाला लोकांनी फोन लावलं. मग नंतर आम्ही आलोत. घरासमोर पूल आहे,
पलीकडच्या साईडला. तर खाली पडल्याच्या नंतर बघितलं पोराईनी, तर फोन लावलं. त्याच्यानंतर आईने रानातून चुलती अगोदर आली, नंतर आई आली. मग नंतर बघितलं, नंतर मग आम्ही मस्त दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला, पण वडील काय गेले नाही, तोपर्यंत पोहोचले नाही. मग आम्ही दक्षता घेतली, काळजीपूर्वक ताकद घेतली, लावली, विचार केला, गाडीवर नेलोत, पण वडील काय वाचले नाही. तर त्याच्यासाठी आमचे वडील वारले, असे आमचे घरातलं एक आमचं व्यक्ती असा गेला पाठिंबा देणारा. काहीतरी माझ्या भावाला, आमच्या आईला काहीतरी व्हावा, त्यांचे सरकारने दृष्टिकोन द्यावा, त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांच्यासाठी काहीतरी करावा. आमचे गंभीर पाठिंबा वडील आम्हाला सोडून गेले, म्हणून आम्हाला खूप मोठे मोठे विचार येतात. तुम्ही किती भाऊ आहेत, किती बहिणी आहेत? एकटीच आहे मी, मला एकच भाऊ आहे, आम्ही दोघंच बहीण भावंडं आहेत. आमच्यासाठी सरकारने काहीतरी करावा, आम्हाला पाठिंबा द्यावा, म्हणून एवढी माझी कळकळीची विनंती आहे. जय सेवालाल, जय सेवालाल. काय तुमचं आणि त्यांचं काय नातं होतं? काय माझं नातं, माझा चुलत भाऊ होता, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ऊस तोडून मुलासाठी त्यांनी खूप कष्ट केले. शिक्षण झालेलं मुलाचं वर्ग लागना. त्या दिवशी आम्ही रविवारी सोमवारी त्या आरक्षणाला तर मोर्चामध्ये गेलो, तर काय मोर्चा तर त्याला काही वाटलं नाही, होतं की नाही होतं म्हणून तो घरी आला. 2 दिवसापासून तो जरा हेच करायला लागला, भेटत नाही भेटत. त्याने विचारच केला नाही कोणत्याकडे, त्याने डायरेक्ट आत्महत्या केली. हो. काय आता शासनाला काय सांगणार? शासनाला आता शासनाने निर्णय घ्यावा. आता एक मुलगा एक मुलगी आहे, त्यांचं करता हरता सगळं गेलेलं आहे, आणि शासनाच्या जे मार्फत त्यांना काय मिळणार आहेत आणि त्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये घ्यावा, एवढी अपेक्षा आमची. धन्यवाद. आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव विलास लोहराव राठोड. तुमचे वडील होते? हो, माझे वडील. काय कारण आहे बरं आत्महत्या करण्याचं? कारण असं होतं की मी पुण्यामध्ये होतो तर ते 15 तारखेला काही आरक्षणासाठी मोर्चामध्ये गेले ते ST आरक्षणासाठी. तर तिथून आल्यानंतर मला तर समजा म्हणजे पहिले फोन आला होता घरचा की ते थोडं टेन्शनमध्ये आले. काय टेन्शनमध्ये मी थोडं मग काही प्रॉब्लेम आली ती की बाबा आरक्षणाचं नाही, नोकरी लागणार तुला, गव्हर्नमेंटमध्ये नाहीस, प्रायव्हेटमध्ये कामं करतो आहेस, असं तसं. म्हटलं ठीक आहे. तर पहिल्या दिवशी आरक्षण म्हणजे मोर्चामध्ये जाऊन आले, आणि दुसऱ्या दिवशीच 5 वाजता मी थोडं तिथं म्हणजे प्रायव्हेटमध्ये थोडे कामं वगैरे करत होतो, क्लासेसची तयारी करत होतो. पण मला 5लाच अचानक अशी बातमी कळाली की असं खांब्यावर चढले ना, असं काही करून घेतलं आहे. आता आपलं M.Com झालेलं आहे, आपण कधी नोकरीसाठी प्रयत्न केलेत का? खूप केलेत. नोकरीसाठी, तलाठीसाठी प्रयत्न केला, पोलिसासाठी केला, खूप काही प्रयत्न केला, ग्रामसेवकसाठी प्रयत्न केला. पण मी ग्रामसेवकसाठी एकदा थोडक्यात राहिलो, पोलीस भरतीत पण मी एकदा थोडक्यात राहिलो. असे खूप काही प्रयत्न केले, पण कसं आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी राहिल्या म्हणून झालं नाही. त्याने पण पैसा पुरू खूप टेन्शन घेतला होता. काय आपलं शासनाला काय आव्हान असणार आहे आता? आणि शासनाला आव्हान काय? शासनाला असं आव्हान आहे की STमध्ये आरक्षण द्यावा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार, आणि पुढे आम्हाला काही ज्या सोयीसुविधा आहेत STच्या, त्याच्यातून आम्हाला ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा द्याव्यात.